नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण गव्हाचे पीठ वापरून एकदम खमंग खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या करणार आहोत। या पुऱ्या चवीला तर खूप सुंदर होतातच, पण या सगळ्या पुऱ्या अशा छान फुगतात। रंगही बघा किती सुंदर आलाय। याला अजिबात तेल राहत नाही, छान होतात, अगदी खुसखुशीत होतात आणि या पुऱ्या 7 ते 8 दिवस छान राहतात। त्यामुळे प्रवासात देखील तुम्ही या पुऱ्या नेऊ शकता। तर अशा पुऱ्या तुम्हीही नक्की करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला ह्या पुऱ्या कशा करायच्या आहेत ते आता बघूया। आता आपण एक वाटण करायचं आहे। त्यासाठी इथे मी 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, थोडं आलं घेतलं आहे आणि एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता हे आपल्याला पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता पुरीची कणिक मळायला घेऊया। त्यासाठी इथे मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। आज आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करतोय। अशा पुऱ्या करून बघा, खूप सुंदर होतात। त्यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं, दुसरं कोणतंच पीठ मी घालणार नाही आहे। त्याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ आणि ही पिठं अगोदर मीठ वगैरे मिक्स करून घेऊया। आता या पिठामध्ये आपले पोहे खाण्याचे 2 चमचे मी तेल गरम करून घेतले, ते तेल याच्यात घालायचं। आता तेल आपण सुरुवातीलाच घालायचं, कारण नंतर आपण मसाले घालतो। मसाले घातल्यानंतर तेल घातलं की ते थोडं काळपटपणा येतो, त्यामुळे तेल सुरुवातीलाच घालायचं। आता हे तेल पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया। आता इथे तेल मी सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे जे आपण मिरचीचं वाटण करून घेतलेलं ते घालायचं। आता मी 1 चमचा ओवा हातावर चोळून घेतला आहे, तो घालायचा। थोडी कसुरी मेथी घालायची, कोथिंबीर बारीक चिरून घेतली ती घालून घेऊया। आता इथे मी 1 चमचा बेडगीचं तिखट घेतलं आहे आणि अर्धा चमचा हळद। आता हे सगळं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया। आता लाल तिखट घालताना लक्षात घ्या की आपण वाटून मिरच्या घातल्या आहेत, त्यामुळे त्या अंदाजाने आपण तिखट घालायचं। आता बेडगी मिरचीचं तिखट हे तिखट नसतं, त्यामुळे मी ते 1 चमचा घातले, तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला। आणि तेल कडवून घातल्याने काय होतं तर आपल्या पुऱ्या छान फुगतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत। आता इथे मी सगळं पिठात व्यवस्थित मिक्स केलं आहे। आता थोडं थोडं साधं पाणी घालायचं आणि आपल्याला याची एकदम घट्ट कणिक मळायची आहे। कणिक अजिबात सैल मळायची नाही, एकदम घट्ट मळायचं। जर कणिक सैल झाली तर पुऱ्या खूप तेलकट होतात, तेल ओढून घेतात, म्हणून घट्ट कणिक मळा। आता असं थोडं थोडं पाणी घालत मी याची कणिक मळून घेते। आता इथे बघा, इथे मी थोडं थोडं पाणी घालत असं एकदम घट्ट गोळा मळून घेतला आहे। असं घट्ट पीठ मळायचं। आता हे झाकून एक 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आता इथे 15 ते 20 मिनिटं झालेत, पीठ ठेवलं होतं मी। आता हे व्यवस्थित भिजलं आहे। आता याला परत थोडं एकसारखं करून घ्यायचं आणि आता आपल्याला ज्या साईजच्या पुऱ्या करायच्या आहेत त्या साईजचे याचे असे गोळे करून घ्यायचे लहान लहान। आता इथे मी एक गोळा घेतला आहे। पोळपाटवर अगदी थोडंसं तेल घ्यायचं आणि हे लाटून घ्यायचं आहे। आता पीठ लावून नाही लाटायचं, कारण काय होतं पीठ तेलामध्ये गेल्यावर ते करपतं आणि तेल आपलं खराब होतं। तर हे असं लाटायचं आहे, खूपही जाड नाही आणि खूपही पातळ नाही। हे बघा, मी अशा जाडीवरती हे लाटून घेतलं आहे। पीठ आपलं व्यवस्थित घट्ट असेल तर व्यवस्थित आपल्याला लाटता येतं आणि प्रत्येक वेळी तेल लावण्याची गरज नाही आहे। जर चिकटत असेल पोळपाटला तरच तेल लावा। आता मी अजून थोड्या पुऱ्या अशा करून घेते। आता इथे थोड्या पुऱ्या मी अशा लाटून घेतल्या आहेत। आता लगेच तळायला घेऊया। पुरी तळण्यासाठी मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम पाहिजे, कमी गरम तेलामध्ये पुरी घालायची नाही, नाहीतर ती खूप तेल ओढून घेते आणि तेलकट होते। पुरी असं तेलात घातल्यावर त्याला झाऱ्याने थोडं वरून असं प्रेस करायचं, म्हणजे पुरी छान फुगते। आणि पुरी तेलकट होऊ नये म्हणून अजून काय करायचं, एक बाजू पहिली व्यवस्थित भाजून घ्यायची, मगच दुसरी बाजू पलटायची आपण। खूप असं सारखं परतायचं नाही, नाहीतर पुरी खूप तेलकट होते। आता ही दोन्ही बाजूंनी भाजली आहे, काढून घेऊया। आता अजून एक पुरी तुम्हाला घालून दाखवते। पुरी घातली की लगेच त्याला फक्त झाऱ्यानं प्रेस करायचं,
या पुऱ्या छान होतात, सगळ्या पुऱ्या अशा छान फुगतात, रंगही खूप सुंदर येतो आणि ह्या खूप वेळ अशा फुगलेल्या राहतात बघा. आणि असं एकदाच, फक्त एक बाजू एकदाच तळायची आहे. बघा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित झालंय. आता ही पुरी काढून घेऊया. आता इथे आपल्या तिखट पुऱ्या करून तयार आहेत. आता ही पुरी जर जवळून बघितलात, याला अजिबात तेल नाही आहे आणि या पुऱ्या अशा सगळ्या पुऱ्या खूप छान फुगतात, अशा बराच वेळ फुगलेल्या राहतात, चवीला तर खूप सुंदर लागतात. त्यामुळे अशा पुऱ्या तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.